नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार मित्रांनो, एम-पी-एस-सी तर्फे वॅकन्सी असणार आहे. पशुवर्धन विकास अधिकारीसाठी इथं भरती असणार आहे मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी असलेली आपल्याला इथं कृषी विभागासाठी इथं अंतर्गत असणारे पशु संवर्धन करता ही भरती निघालेली आहे मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, पदाचं नाव असतं आपल्या पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गटाची भरती असणार मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. 2795 पदांसाठी भरती मित्रांनो. ओके, एवढी बंपर भरती असणार मित्र. 2795 पदांसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी आपल्याला पशुवैद्यकीय विज्ञान शाखेमध्ये आपल्याला पदवी पाहिजे. त्याच्यानंतर वैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धनमध्ये पदवी पाहिजे मित्रांनो. या दोघींपैकी आपल्याला कोणती पण एक पदवी तर लागणार आहे. जसं की त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बॅचलर डिग्री इन व्हेटेनरी सायन्स अँड व्हेटेनरी सायन्स अँड ॲनिमल हजबेंडरी. ओके, याच्यामध्ये आपल्याला डिग्री आपल्याला पाहिजे मित्रांनो. 2795 पदांसाठी भरती असणार आहे. ओके, संपूर्ण माहिती तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप देणार. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. चॅनल नवीन हा चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं आणि टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडीला फॉलो करायचे. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुकला पण जॉईन होऊन जायचं आहे मित्रांनो. ओके, तर चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, ही जी भरती असणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती असणार आहे महाराष्ट्र शासनातर्फे. ही जी वॅकन्सी असणार आहे महाराष्ट्र राज्य कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून प्राप्त मागणी प्रमाणपत्राच्या अनुषंगाने पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट या या संवर्गातील पद भरती करिता विविध ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. उपलब्ध पदसंख्या बघू शकता मित्रांनो, 2795 पदांसाठी भरती असणार आहे. त्याच्यामध्ये भरणाऱ्या पदांची सामाजिक समांतर आरक्षणाबाबत तपशील खालीलप्रमाणे आहे मित्रांनो. ओके, इथे प्रवर्ग दिलेले आहेत जसं की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, भटक्या जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग. ओके, अशा प्रकारे इथे सगळं आरक्षित पद दिलेली मित्रांनो कॅटेगरीमध्ये आपण बघू शकता आणि एकूण पदे तर दिलेली आहे. ओके, आता एकूण पदे आपण बघणार सर्वसाधारण आपण बघून घ्या. तर कॅटेगरी वाईज किती पदे आपल्याला प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुम्ही चेक करू शकता. 2795 पदे आहे सगळ्या कॅटेगरीमध्ये. चांगल्या प्रकारे इथं पदे बघायला मिळतात. सर्वसाधारण इथं बघू शकता तुम्ही. ओके, म्हणजे पुरुषांकरता सर्वसाधारण किती पदे असणार आहे आणि महिलांकरता किती असणार आहे इथे दिलेले त्याच्यामध्ये खाली ड्रॉमध्ये. ओके, 2795 पदे असणार. सर्वसाधारण 1816 पदे असणार आहे. महिलांकरता 839 पदे असणार आहे मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी दिसते. खेळाडू व खेळाडूंसाठी इथं मित्रांनो 140 पदे दिसत आहे आणि अनाथांसाठी इथं एकूण 28 पदे मित्रांनो. ओके, आणि दिव्यांग उमेदवारांकरता इथे 112 पदे असणार मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही 2795 मध्ये किती चांगली ऑपॉर्च्युनिटी तर बघायला मिळते पदांच्या बाबतीत. त्यामध्ये मित्रांनो आपल्याला बघून घ्यायचं कॅटेगरी वाईज आपल्याला पद संख्या. ओके, सगळ्या कॅटेगरीमध्ये पद एकच आहे तर काही विषय नाही त्यामध्ये. आता मित्रांनो तपशील दिलेले आहेत कालावधी वगैरे आपल्या फॉर्म भरण्यासाठी. अर्ज सादर करण्याची कालावधी दिनांक आपले चालू होणार मित्रांनो 29 एप्रिल 2025 पासून चालू होणार आहे. तर दिनांक आपल्याला 19 मे 2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे आहे. ऑनलाईन परीक्षा फी भरायची तारीख असणार 19 मे 2025. स्टेट बँकेद्वारे पण ऑफलाईन चलन करायचं असेल तर त्यांना इथे 21 मे 2025 असणार. चलनाद्वारे आपल्याला अंतिम भरण्याची तारीख असणार आहे 22 मे मित्रांनो. ओके, बँकेची. तर पदसंख्याबद्दल आरक्षित सूचना वगैरे दिलेल्या आहे. आपल्याला इथं आपलं कॅटेगरी वाईज जे पण कॅटेगरीमध्ये आपण येत असाल तर इथं कॅटेगरी आपल्याला वाचून घ्यायचं मित्रांनो आरक्षणाबाबतचं. ओके, इथं आपल्या खेळाडूमध्ये असो का मागासवर्गीयमध्ये असो आपल्याला त्या कॅटेगरी वाईज वाचून घ्यायचं. दिव्यांगमध्ये दिव्यांगांसाठी आपल्याला वाचून घ्यायचं आपल्या कॅटेगरीबाबत. ओके, दिव्यांग उमेदवारांसाठी. ओके, अनाथ आरक्षणांसाठी आपल्याला वाचून घ्यायचं एवढं कॅटेगरीसाठी. आता तुम्ही वेतन श्रेणी मित्रांनो गटाची भरती असल्यामुळे सॅलरी आपल्याला S20 बघायला मिळते. 56,100 पासून 1,77,500 अधिक नियमानुसार अनुश्रेय भत्ते वगैरे पण असणार आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी आणि गटासाठी S20 सॅलरी बेस. पात्रता आपल्याला भारतीय नागरिकत्व उमेदवार पाहिजे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्याला वय वय असणार आहे 1 ऑगस्ट 2025 पर्यंत आपलं एज काउंट होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला बघू शकता किमान मागासवर्गीय दुर्बल घटकांसाठी 18 वर्ष आपल्याला किमान वय सगळ्यांसाठी असणार याच्यामध्ये. राखीवसाठी 38 वर्षापर्यंत आपल्याला अप्लाय करू शकता. मागासवर्गीय उमेदवार असाल, अनाथ असाल यांच्या 43 वर्षापर्यंत. खेळाडूमध्ये असाल आपल्याला अराखीवमध्ये 43, अनाथांमध्ये पण 43 असणार आहे. ओके, माजी सैनिकमध्ये असाल अराखीवसाठी आपल्याला 3 वर्ष अधिक असलेले पाहिजे कालावधी. त्यांच्या पण 43 वर्ष किंवा 45 वर्ष असते आणि दिव्यांग उमेदवारांकरता पण इथं 45 वर्ष असणार. ओके, तर महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना उच्च वयोमर्यादा लागू नाही आहे. त्यानंतर मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग, अनाथ, आर्थिक दुर्बल घटक आणि खेळाडू असलेले
वयोमर्यादेतील आपल्याला सवलत यापैकी आपल्याला एकच भेटणार आहे मित्रांनो. जे पण आपल्याला सवलत एकच भेटणार आहे. जर तुम्ही मागासवर्गीय असाल तर मागासवर्गीयमधून फॉर्म भरा. नाही तुम्हाला खेळाडूंमधून भरायचं खेळाडूंमधून भरा. ओके. जे आपण तुम्हाला भरायचं माजी सैनिकांमध्ये तिघींपैकी एकामधून आपण फॉर्म भरू शकतो. ओके. याच्यामध्ये मित्रांनो असाधारण शैक्षणिक अर्हता, त्यानंतर किंवा अनुभव किंवा दोन्ही धारण करण्याच्या उमेदवारांना बाबतीत आपल्याला वयोमर्यादा शिथिल लक्ष राहील मित्रांनो. ओके. परंतु आयोगांच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार जेव्हा मुलाखतीसाठी पुरेशी उमेदवार प्राप्त नसतील तेव्हा सदर आपल्याला विचारता केला जाणार आहे मित्रांनो. अशा प्रत्येक प्रकरणी उपलब्ध उमेदवारांना उच्चतम शैक्षणिक व 2 स्तर शैक्षणिक अर्धप्राप्त उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सवलती विचारता केली जाणार नाही मित्रांनो. ओके. असं अनुभव संदर्भात आपल्याला ज्या पदाकरिता किमान अनुभव मागतला असेल त्या वरिष्ठ पदावरील अनुभव वयोमर्यादा शिथिल करण्याची विचारता घेण्यात येईल मित्रांनो. ओके. शैक्षणिक अर्थ आपल्याला असणार आहे बॅचलर डिग्री पाहिजे आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला व्हेनेटरी सायन्स आपल्याला पाहिजे. व्हेनेटरी अँड ॲनिमल हॅजबंड्रीमध्ये आपल्याला डिग्री पाहिजे मित्रांनो. ओके. विद्यापीठामधून आपण पशुसंवर्धन किंवा पशुवैद्यकीयची डिग्री आपल्याला पाहिजे. आता यामध्ये मित्रांनो शैक्षणिक अर्थ गणण्याचे दिनांक असणार आहे. शैक्षणिक अर्थ आपल्याला इथं 1984च्या जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे असणार आहे. कर्तव्य जबाबदारी असणार आहे मित्रांनो. या संकेतस्थळावर संपूर्ण दिलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला निवड प्रक्रिया आपल्याला बघू शकता. निवड प्रक्रियामध्ये प्रशस्त जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता असून किमान अर्हता आपल्याला धारण केलेली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलण्यास पात्र असणार नाही मित्रांनो. ओके. असं इथे सांगण्यात आलेलं आहे. जाहिरातीतील अनुसरण प्राप्त अर्जांची संख्या व आयोगाच्या कार्यनियमावलीत तरतुदीमधील वाजवी प्रमाणापेक्षा जास्तीत जास्त असते. अर्ज सादर केलेल्या अर्जप्राप्त उमेदवारांची मुलाखत घेणे सोयीस्कर नसल्याने मुलाखतीसाठी उमेदवारांना संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाचणी परीक्षेद्वारे पात्र करण्याची संख्या मर्यादित असेल मित्रांनो. ओके. सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो चाचणी परीक्षेमध्ये निश्चित झालेला अर्हता अनुभव शिथिल केला जाणार नाही. चाचणी परीक्षेच्या अभ्यासक्रम परीक्षेमध्ये माध्यम लागू असलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल. चाचणी परीक्षेमध्ये आपल्याला चाचणीचे परीक्षेचे गुण मुलाखतीचे गुण एकत्रितमध्ये आपल्याला घेण्यात येईल व त्यांच्या मार्फत तुमची यादी तयार करण्यात येईल. मुलाखतीमध्ये किमान आपल्याला 41% त्यापेक्षा जास्त गुण मिळवणे आपल्याला शिफारसीसाठी विचार केला जाईल. ज्यांना 41% पडते मुलाखतीमध्ये त्यांना इथं विचार केला जाणार नाही. ओके. त्यामध्ये अंतिम यादी तयार करणार आहे. रँकिंगनुसार अर्ज करण्याची पद्धत असणार आहे. आपल्याला ऑनलाईनची प्रोफाईल तयार करायची. OTR असतो. MPSCचा OTR त्यांच्याकडे असेल त्याला डायरेक्टली अप्लाय करू शकतो आपण. आणि तो OTR तयार करून घ्या. त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी. आपण व्हिडिओवर बघू शकतो. आपल्या चॅनलवर बघून घ्यायचा आहे. त्यानंतर ओपन केल्यानंतर आपल्याला इथं कागदपत्रे अपलोड करायची आहे आणि त्याच्यानंतर परीक्षा शुल्क भरायचं आहे मित्रांनो. प्रोफाईलची इलॅबिलिटी आपल्याला क्लिक करायची. इलॅबिलिटी असाल OTRमध्येच आपण इथं अप्लाय करून घ्यायची. कागदपत्रे वन टाईम OTR बनवण्यासाठी आपल्याला हे कागदपत्र लागत असतात. जसं की अर्जातील SSCचा पुरावा लागतो PDF फाईलमध्ये. 50 KB ते 500 KB सगळे डॉक्युमेंट लागतात. वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्थांचा पुरावा, मागासवर्गीयांचा असलेला पुरावा, सामाजिक दृष्ट्यांच्या मागासवर्गीयांचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पुरावा, वैद्य नॉन क्रिमिनॅलिटी प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचे प्रमाणपत्र, UDI कार्ड लागणार आहे मित्रांनो. एम्प्लॉयमेंट कार्ड लागणार आहे. माजी सैनिक शैक्षणिक असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणाचा पात्र पुरावा, खेळाडू आरक्षणाची पात्र असल्याचा पुरावा, अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, दिव्यांग, माजी सैनिक असल्याचा दावा असल्याचा पुरावा लागणार आहे. SSC नावात बसण्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा आपल्याला पुरावा लागणार आहे. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, राज्य शासकीय कर्मचारी राज्यकर्त्या वयोमर्यादेतील दावा, त्याच्यानंतर आपल्याला मित्रांनो असल्याचा पुरावा लागणार आहे. राज्य आपल्याला वैद्यकीय परिषद भारतीय आपल्याला असल्याचा कायद्यानुसार आपल्याला नोंदणी प्रमाणपत्र लागणार आहे. त्या वैद्यकीयसाठी त्याचा PDF फाईल. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला उपयुक्त कागदपत्रे जे पण आपल्याकडे असेल ते अपलोड करायची अनिवार्य लागणार आहे.
पात्रता आपल्याला इथं मध्ये आपल्याला प्रोफाईलमध्ये आपल्याला अनुषंगाने अपलोड करायची सगळे डॉक्युमेंट्स वगैरे जे बाबा तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला लागतील ते ओरिजिनल डॉक्युमेंट इथं घेऊन जायचे मित्रांनो, की लक्षात द्यायचं आहे. अनुभवाच्यासाठी आपल्याला अनुभव प्रमाणपत्र आपल्याकडे असेल, चांगली आपल्याला पकडणारी ऑपॉर्च्युनिटी इथं असणार आहे मित्रांनो, की नावात बदल असेल पुरावा वगैरे सगळी आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे. सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची वेबसाईट दिलेली आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून देईल मित्रांनो. ओके, व्हिडिओ आपल्याला वेबसाईट चेक करता यायची आपल्याला शुल्क आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने भरू शकतो. त्यासाठी आरक्षीसाठी ₹394 चलन असणार आहे. मागासवर्गीय आर्थिक आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांगासाठी ₹294 चलन फीज असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये मित्रांनो बँकेचे चार्जेस तसेच त्यावरील देय अतिरिक्त असतील. परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल असणार आहे. ओके, तर आपण इथं अर्ज सादरीकरण टप्पे पूर्ण झाल्यावर आपल्याला सबमिट पे बटनावर क्लिक करायचे. पे बटनावर आपल्याला पे नाववर क्लिक करायचे आणि पे करून टाकतो पे 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 फीज पे करून टाकायची मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने स्टेट बँकेच्या मार्फत आपण करू शकतो. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड जे पण आपल्याकडे असेल. आणि ज्यांना कोणाला ऑफलाईन भरायचं स्टेट बँकेमध्ये जाऊन आपण ऑफलाईन पद्धतीने भरू शकतो. ओके, सेवा प्रवेशांची भरतीबद्दल इथं दिलेलं आहे आपल्याला. सेवा प्रवेश तर शर्ती वगैरे दिलेले आपल्या शर्ती वगैरे इथं वाचून घ्यायचं आहे. जसं की इथं या शर्ती वगैरे आपल्याला वाचून घ्यायचं आहे जे पण इथं दिलेली माहिती वगैरे. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पदभरती आता काही अनुचित प्रकार घडण्यास महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास आपल्या प्रलंबित नियमानुसार आपल्याला ते कारवाई करण्यात येईल मित्रांनो. जे पण इथं प्रकार करते कॉपी वगैरे पकडण्यात आले तर. ओके, 25 तारखेला GR आलेला आजच्या तारखेला त्याचे फॉर्म चालू होणार 29 तारखेपासून. इथं दिलेल्या आयोगांच्या कार्यालयात परीक्षा कक्षात परीक्षा केंद्रावर परिसरास तसेच शैक्षणिक चाचणी मुलाखतीवेळी मोबाईल फोन अथवा आपल्याला कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आपल्याला सक्त मनाई आहे. प्रमाणपत्रात आपल्याला तपासणी वेळी पात्रतेच्या मूळ कागदपत्रांसह शिफारतीनुसार विचारता केली जाणार नाही मित्रांनो. कागदपत्रे वगैरे आपल्याकडे पाहिजे नसेल तर आपल्याला इथं विचार केला जाणार नाही. तर चांगली ऑपॉर्च्युनिटी 2795 पदांसाठी वॅकन्सी मित्रांनो असणार आहे. म्हणजे तुम्ही लगभग बघू शकता इथं डायरेक्ट आपल्याला 2800 पदे इथं भरती जाणार आहे मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो. इथं तारखा वगैरे दिलेल्या आहे, तुम्ही स्क्रीनशॉट पण टेकन करू शकता. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे असणार आहे मित्रांनो. ओके, तर लवकरात लवकर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं. काही शंका वगैरे असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांची पण इथं डिग्री झालेली असेल इथं मित्रांनो. ओके, ॲन्युअलमध्ये. ओके, चांगली ऑपॉर्च्युनिटी असल्यामुळे. आणि आपल्याला काही शंका वगैरे असेल तर मला तुम्ही टेलिग्राम चॅनलला मेसेज करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इंस्टाग्राम ID, फेसबुक IDला पण फॉलो करा. ज्या जास्त मित्रांबरोबर शेअर करा आणि PDF फाईल डाउनलोड करायची. टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवरून डाउनलोड करून घ्यायचे. ओके मित्रांनो, आणि त्या जास्त मित्रांनो शेअर करा. चॅनल नवीन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि असे जॉब व्हिडिओ बघण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचा फॉर्म भरण्याचा व्हिडिओ आणणार 29 तारखेला. त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनलला अपडेट राहतील. टेलिग्राम चॅनलची PDF फाईल पण डाउनलोड करून घ्यायची. ओके, असे व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी सोबत. नेक्स्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.